आणि हा जो कडा आहे ना इकडे 7 पायऱ्या आहेत, त्या अशा चढून याव्या लागतात इथून. आपल्याकडे शिडी आहे, कडा आहे ना पुढं. इथलं आपण तेव्हा आपली बी गावात तिथं कोचरे गाव होतं ना, तेव्हा हे पर्यटनासाठी इकडे जत्रेला काही नाही काही घेऊन महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा असते. पण तेव्हा हे लोक काही नाही काही विकायसाठी इकडे यायचे, म्हणजे उदरनिर्वाहासाठी इकडनं यायचे. आता इथे आल्यानंतर ना तुला विशाळगडाचं टोक दिसतंय, हे बघा. आणि इथे जे गाव आहे त्या गावामधून लोक त्या टायमाला आपल्या जेव्हा कंडिशन नव्हती त्या टायमाला इथून आंबे, ताक, दही हे घेऊन तिकडे जाऊन आपला उदरनिर्वाह करायचे इथले लोक. आणि अजून बी ते चालू आहे, कळलं का? पण त्यांना तो 1 तास लागतो हा डिस्टन्स क्रॉस करायला. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे सोमवार आहे, तर आपले सगळे कार्यक्रम झाले आणि आज आपला शेवटचा दिवस आहे. उद्या आपण लोक मुंबईला जाणार आहे परत. तर आज आहे ना दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी आपण सुद्धा विशालगडला गेलेलो, तर आज यावर्षी आपण जाणार आहे माचारला. तुम्ही शिमग्याला किंवा इतर ब्लॉग्समध्ये पण सांगितलेलं मला एकदा माचारला जायचं आहे. मी अजून कधी आयुष्यामध्ये गेलो नाही माचारला, तर आम्ही लोक सगळे माचार फिरण्यासाठी गेलो. आम्ही जाणार आहे आता, तर आम्ही लोकांनी टेम्पो केला आहे. तर आता खूप सुधारणा झाली आहे की डायरेक्ट बाय रोड तुम्ही जाऊ शकता टेम्पोने. तर आम्ही थोडे काउंटर वगैरे काढून आम्ही जे आहेत सगळे आम्ही भाऊ बहीण आहेत सगळे, तर आम्ही लोक चाललो आहे माचाळसाठी चाललो आहे. तर इकडे हा प्रियांशसुद्धा आहे. तू येतोयस ना? तू एक काम कर ना, घरी जाऊन झोप. येतोय ना? तर आता आम्ही लोक जाणार आहे. तर तिथे काय धमाल मस्ती होणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो. आणि आज सोमवार आहे, सोमवार असल्यामुळे ना इथे गावच्या ठिकाणी ना लाईट्स जाते, मला माहीत नाही. आणि आपल्या मुंबईमध्ये चार्जिंग पण खूप कमी आहे, असं आहे 39% आहे. तरी होईल व्यवस्थेमध्ये सगळं आपलं. फक्त शॉर्ट्स खूप कमी दाखवता येतील आणि वरती गेलं ना अजून खूप धमाल असणार आहे. तुमचा जास्त टाईम घालत नाही. तर आपल्यासोबत कोण कोण आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर आता आमच्यासोबत बघा सगळे आहे. इकडे आहे प्रियांश आहे, रोशनी आहे, साक्षी आहे, साहिल आहे, इथे विद्यावाहिनी आहे, इथे कावी आहे, पल्लू आहे, भावी आहे, सोनू आहे, आणि इकडे भावीच्या 2 बहिणी आहेत, भाच्या आहेत. ते सेम बहिणीसारख्याच वाटत त्या आहेत. तर अजून आपली पब्लिक येणार आहे. आपण जास्त नाही, गेल्या वर्षी खूप जण होतो 30 जण, यावर्षी खूप कमी आहे. आणि आमचा इथून बघा हे माचारचा डोंगर आहे वरचा. अरे हा बघा, हा मासाचा डोंगर आहे. इथे आपल्या इथूनच जायचं आहे, पण आपल्याला इथून असं जावं लागणार आहे. नाही बोललं तरी टेम्पोने अर्धा-पाऊण तास पकडा जायला. आणि येता आपण लवकरच येऊ आणि तिकडे फिरायला 1-2 तास पकडायला लागायचं. आम्ही लोकांनी भाकऱ्या वगैरे सोबत घेतल्या आहेत, जेणेकरून भूक लागली चालत तर तिथेच आपण एका झाडाखाली बसून आपण खाणार आहोत. नंतर मग आरामशीर आपण यायचं आहे. तर गाईज आहे ना, आता आपण माचारला पोहोचलोय. एक अर्धा तासाचा प्रवास होता आणि पटकन आपण आहे ना माचारला पोहोचलोय. भाई जी शांतता आहे, आणि आज मलप पण आहे ना, 1 नंबर. हा भाई 1 नंबर आहे. हे बघ आपण जसं माचारला पोहोचलोय, आपल्या इथे टेम्पो लावलाय. म्हणजे आपण हा मातीचा जो रोड आहे, मातीच्या रोडने आपल्याला जायचं आहे. 20 मिनिटं आता चालत जायचं आहे. आणि आपण टेम्पो इथे लावलाय. आपण 1-2 तास फिरू मस्त, बघू तिकडे. पहिल्यांदा चाललो आहे, जे काय दाखवता येईल ते तुम्हाला दाखवतो. आणि हिची पवन आहे ना आपला आहे, तर त्याची आत्या कुठे होते? मसालमध्ये मासालच्या मंदिराच्या इकडे रोडच्या इथे. तर आत्याची आत्या सुद्धा इथे राहते, तर त्याच्या आत्याकडे सुद्धा जाऊ. तिकडची पण आम्ही तुम्हाला माचाळगावची घरं कशी आहेत ते पण तुम्हाला दाखवेन. आणि भाई 1 नंबर. आणि तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. हा शाबाश. तर चला जाऊया पटपट. आणि आता आमची गँग सगळी रेडी झाली आहे. तर आहे ना आम्ही लोकांनी ना भूक लागेल म्हणून भाकऱ्या वगैरे तर घेतल्यात, पाण्याच्या बॉटल सुद्धा घेतल्यात, प्लस तो आम्ही ना एक पुन्हा बकेट आहे ना वेफरचे पाकिट सुद्धा सगळं घेतलंय.
ते कोणी बॉटल फेकू नका, बॉटल ठेवा, आपल्याला विहिरीजवळ पाणी भरता येईल आपल्याला. हा विहीर जाताना लागेल. चला आणि सावळी आहे, मलब आहे, तुम्हाला इकडची तिकडची घरं पण या बाजूला तिकडे घरं वगैरे आहेत, ती पण तुम्हाला दाखवतो. आपण फिरून आल्यानंतर तिकडे जाऊ जवळपास. आपल्याकडे साक्षी सोबत, साक्षी पण आहे. साक्षी चालशील ना? चला, थकायचं नाही. तर चला फटफट जाऊ. आता आपल्याला मातीचा रस्ता लागलाय. हा मातीचा रस्ता आपल्याला कंटिन्यू करायचा. तर किती वेळ कंटिन्यू करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर चला फटफट जाऊ. चला रे. तर चला आता आपण 10 मिनिटं चालतोय कंटिन्यू. आपल्याला तिथे जायचं आहे त्या झेंड्यापाशी. फटफट जाऊ. अर्धी लोक पुढे गेलेत आणि आपण मागून चाललोच आहे. आणि तिकडे पुढे गेल्यावर दाखवेन आपलं गाव पण दिसतं, सर्व दिसतं पूर्ण. आणि मुचकुंद ऋषीचं मंदिर सुद्धा आहे तिकडे. गाडी बोलवली मी पालकरची. तर 12-1 निघून जाऊ आपण. तर चला जाऊ. इकडे कडीपत्ती झाडं सुद्धा खूप सारी आहेत, तुम्हाला मी दाखवतो. जस्ट आता आम्ही 1-2 झाडं बघितली आता इकडे कडीपत्त्याची. खूप म्हणजे खूप आहेत. आता इथे रस्ता एंड झालाय. आता आपल्याला जायचंय पायवाट. ए थांबा. ए पवन, साहिल, कुठे? सध्या आम्ही वाट कुठे चुकलेलो आहे. वाट चुकलोय ऍक्च्युली. जायचं आम्हाला, तर आम्ही लोक ह्या वाटेने गेलो. इथे रस्ता एंड होतोय, रस्ता चुकलाय. तर आम्हाला जायचं तिथे. हे बघा ह्या साईडला जायचंय. आपण वाट चुकले कुठेतरी. इथून रस्ता का कुठे असं खाली जायला? हा मग चला. सर्व मुलं ह्या साईडला जाऊ. तर चला फटफट जाऊ. खाली उतराय जागा आहे का वर? तर आता आम्ही इकडे ना थोडा वेळ चाललो आणि थोडा वेळ बसलो, कारण का खूप जण इकडून चुकलो ना. तर आम्ही ह्या वाटेने यायचं सोडून आहे ना, आम्ही वरतून कुठेतरी गेलेलो. तर आम्हाला आमचा जो ड्रायव्हर जाते ना देव्या, तिने बोला की ह्या साईडला नाही ह्या साईडला करून आम्ही आलो. आणि मग इथे आम्हाला मार्ग मिळाला, मुचकुंद ऋषी गुळेकडे जाण्याचा मार्ग. तर आम्ही इकडे बसलो. तर आम्ही लोक वेफर्सची पॅकेटं खातोय. तर आम्ही लोक खाऊन झाले आहेत. केतकी सगळी पॅकेट आहे बॉक्समध्ये. पण आम्ही लोकांनी फक्त असं नाश्ता वगैरे आणलाय आणि आम्ही ज्या बॉक्समधून आणलाय त्या बॉक्समधून परत आम्ही घेऊन जाणार, पुढे टाकणार नाहीये. आणि जर तुम्ही पण सुद्धा कधी आलात तर तुम्ही सुद्धा खा आणि आपल्या सुद्धा बॉक्समध्ये घेऊन परत घेऊन जा करून. तर आम्ही लोकांनी सगळा कचरा परत ह्या बॉक्समध्ये भरलाय, बॉटल्स वगैरे. बॉटल केतकी कावी बॉटल टाकू नको तिकडे वरती पियाला. तर सर्वांचा वेपर्स वगैरे खाऊन झाले. आता जाऊ, आता पायवाटेने जाऊ. आता आपल्याला वरती जायचं आहे. आपण मग अशी वाट थोडी चुकलो, तर आता आपल्याला भेटली आहे. तो आता हा रूट भेटला, ह्या रूटने आपण आता जाऊ शकतो. मजा येते की नाही अवनी? पण थकली चालून कोणाच्या? लागले सगळे. अरे यार, आता आजीला सांग ओढमसला का. तर गाईज आता लागून आम्ही इथे आले. तिथून रस्ता आहे, तिथून बंद आहे. इथून आता बावडीकडे जाणार आहे. इथे थोडा ब्रेक घेतला आणि आता कंटिन्यू करणार आहे खाऊन. ठीक आहे, चला आता. तर आपण खूप चाललोय. चालता तिकडे आपल्याला पाण्याचा हे भेटलंय, विहीर, छोटीशी विहीर आहे इथे. खूप जण आणि लोक पण खूप सारी लोक आले तिकडे. गावातले लोक आहेत किंवा फिरायला इथे येतात ते लोक, त्यासाठी इकडे येतात. पण इकडे ना किती पण येतो ना, आपल्याला थकवा वाटत नाही. खूप धमाल येतात. आणि आता इकडचे लोक पाणी काढतील, मस्त एकदम थंडगार पिऊ. हे बघा तुम्हाला दाखवतो पाणी. हे बघा, तर बघा छोटीशी विहीर आहे. छोटीशी विहीर आहे, एनी टाइम पाणी असतं इथे. तर आपण मस्त तिथे पाणी पिणार आहे इथे बॉटल टाकून. तर आता आपण आलोय वरती. अजून खूप टाइम, म्हणजे 10 मिनिटं एक लागणार आहेत. मग आजपासून आपण चालतोच आहे. तर इकडे थोडा ना पावसाचे थेंबे पण आता चालू झाले आहेत. थोडा पाऊस पडेल. अरे पण त्या साईडला तुम्ही जर बघाल ना, तर त्या साईडला ऊन आहे. म्हणजे जिथे आपली जी घरं आहेत
त्या साईडला. आणि इकडे थोडा आहे ना पावसाच्या थेंब चालू झालेले आहेत आणि एकदम असं एकदम बघा ढग भरले आहेत. जर पाऊस आला तर खूप मजा येईल. मी तर भिजणार आहे 100%. आणि आम्ही आरामात हळूहळू हळूहळू चाललोय. आता पोचतो का? पोचेल एक 5-7 मिनिटात पोचू आपण. बघू जर फास्ट केलं तर अजून लवकर. गावात कमी माझ प्रत्येक वर्षी एक ट्रिप करतो ते एक मस्त गोष्ट आहे. हा आणि आम्ही दरवर्षी ट्रिप करतो. आपली पूजा झाली की दुसऱ्या दिवशी जातो. यावर्षी तिसरी ट्रिप आहे ही आपली. मार्लेश्वर झाला, विशालगड झाला आणि आता माचा आहे. नाही पुढच्या वर्षी डायरेक्ट उमरट सोलापूर रोड इकडेच नेणार मी या सगळ्यांना टाकून. पुढच्या वर्षी पैसे सोलापूर काय जवळ असेल ना इथून? हा जास्त नाही, किती 150 किलोमीटर किती? कम से कम 300-350 किलोमीटर. पण 1 डे रिटर्न. उमरटला काय आपण तुला जास्त समजेल तिकडे. आपला इतिहास ही बाई ही शूज घालून आली आहे. मला वाटत नाही परत घेऊन जाईल करून. तर फायनली आपण आहे ना इथं पोहोचलोय आपण जिकडे आपल्या प्लेसवर. आणि आता जोरात एकदम पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. तर इकडे शशिकांत आपल्याला थोडीफार इन्फॉर्मेशन सांगतोय. तो लास्ट टाइम पण आलेला एक दोन वेळा. आता इथे आल्यानंतर आहे ना तुला विशालगडाचं टोक दिसतंय. हे बघा हा जो आणि इथे जे गाव आहे त्या गावामधून लोक त्या टायमाला आपल्या जेव्हा कंडिशन नव्हती त्या टायमाला इथून आंबे, ताक, दही हे घेऊन तिकडे जाऊन आपला उदरनिर्वाह करायचे इथले लोक. आणि अजून बी ते चालू आहे, कळलं का? पण त्यांना तो 1 तास लागतो हा डिस्टन्स क्रॉस करायला. या डोंगराच्या माथ्यावरून ते लोक चालतात. तिकडे पूल आहे तो क्रॉस करतात आणि तो जो टोक दिसतोय ना तो विशालगडाचा आहे. आणि इकडे महाबळेश्वर सारखी थंडी आहे. महाबळेश्वर आणि याला मिनी महाबळेश्वर सुद्धा बोललाय. हा आणि पेपरात सुद्धा आलेलं आहे म्हणून मान्यता आलेली आहे. सह्याद्रीची आपली जी रांग आहे त्याचा सर्वात मोठा पर्वत आहे. बोल आहे बोल आहे. तर चला आता हे मुचकुंद ऋषीचे मंदिर आहे. आणि हे ना आमच्या खाली घरापासून आहे ना हे पूर्ण मंदिर आरामात तिचं टोक आहे ना जे दिसतं. आणि इथं आपली घरं बी दिसतात. आणि तुम्हाला आपली घरं पण दाखवतो काय आहे काय कुठे नाही ते. गाव पूर्ण दिसतं. जात दुःख नसते ना तर बरंच काय दिसतं. आणि इथं मस्त पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. ए चप्पल काढा. काय बोलायचं सगळं दिसतं. तर मी तुम्हाला दाखवतो आपला गाव. हा जो आहे ना हा खालचा आपला कोचरी गाव आहे. आहे ना आलं ह्या टायमाला लय क्लिअर दिसतोय रे विद्या. सोमाचा वाडा दाखवतो तुला. हे बघा आपल्या गावातला जे धरण होते हे बघा हे धरण दिसतंय बघा. हे टॉवर दिसतोय का? हा तो टॉवर आहे ना पुढे बघ तो वरती सोमाबाबाचा वाडा. एवढा आहे ना भारी पुढे दिसतोय ना तो तिकडे दिसतं का ते पाणी बिनी. त्या पुढे जो आहे ना पुरा गणपतीपुळ्याचा तो समुद्र आहे. आणि इकडनं पुढच्या रांगा दिसतात ना त्या सगळ्या सह्याद्री पर्वत रांगा. मार्लेश्वर हे भडकंब बौड. इथून ना आपला समुद्र रत्नागिरीचा समुद्र सुद्धा दिसतो. पण आता सगळं पूर्ण धुकं आहे त्यामुळे एवढं काही दिसणार नाही. आणि पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे. एक नंबर फिलिंग येते. आणि ह्या साईडला ना ऊन आहे. ह्या साईडला ऊन आहे. इकडे पूर्ण मलब आहे. इकडे धुवा बिवा येतात आणि इकडे पाऊस सुद्धा पडतोय. आणि बघा तुम्ही बघत असाल थोडे पावसाचे शिंदेडे पडतात. आणि आपले ना आपल्या इकडे बघा घरं पण दिसत आहेत. आपली एवढी क्लिअरिटी नाही आहे नाही तर एकदम भारी झालं असतं. तर चला आता आपण मंदिरात जाऊया. हा जो घुमट आहे ना आपल्या मंदिराचा हा पूर्ण आपल्या कोचरी गावातून प्रत्येकाच्या घरामधून हा घुमट दिसतो. मी तुम्हाला दर्शन पण दाखवतो. ए इकडे कोणाला येऊन देऊ नको. ए हा तर मी तुम्हाला आपली ही दरी दाखवतो. आणि आपल्या जेव्हा कोचरी गावातून आहे ना जेव्हा लोक यायची ना ते ह्या वाटेने यायचे वरती या. आणि हा जो कडा आहे ना तिकडे 7 पायऱ्या आहेत त्या अशात चढून याव्या लागतात इथून.
आपल्याकडे शिडी आहे ना हा, हा. पुढं इथलं आपण तेव्हा आपली बी गावात जो कोचरी गाव होता ना तेव्हा हे पर्यटनासाठी इकडे जत्रेला काही नाही काही घेऊन महाशिवरात्री हा हा महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा असते पण तेव्हा हे लोक काही नाही काही विकायसाठी इकडे यायचे म्हणजे उदरनिर्वाहासाठी इकडे यायचे. आणि या साईडला भडकंब भोवडे जे गाव आहेत ते त्या साईडला आहे. इथून आपल्या गाव रस्ता आहे हा तेवढ्यातून रस्ता इथे यायला हा आणि तो जो टोक दिसतोय धनगरवाड्याचा टोक तो आपल्या कोचरी गावामध्ये इन्व्हॉल्व होता. धनगरवाडा कोचरी गावामध्ये हा. आता हे माचालकरांचं बी राशन झालं तरी आपल्या कोचरी गावातच. हे मोठं गाव आहे हे पहिला कोचरी गावातच होतं हे काय माचाल हे गाव पहिला कोचरी गावात इन्व्हॉल्व होतं पण आता ते पंचायतीला ते जमत नाही त्यामुळे 2 ग्रामपंचायती बनवल्या गेल्या इकडे त्यामुळे आता आणि तरी चांगल्या सुखसोयी त्यांना आहेत अवेलेबल आहेत. रस्ता छान झालाय आणि आता लवकरात लवकर पर्यटन स्थळ म्हणून डिक्लेअर बी झालंय आणि तिथे आता चांगली डेव्हलपमेंट होणार आणि महाबळेश्वर सारखी सुंदर थंडी इथे आहे. पण अजून पण कोचरी गाव आणि हे आपलं माचाळ गाव एकच रेशनचं दुकान आहे. आणि आता तो कोल्हापूर रत्नागिरी हायवे दिसतो का तो तेव्हा तो एक टेकाड आहेत ना ते सगळे ह्याच्यात मार्लेश्वरचं मंदिर आपलं मार्लेश्वर तिथे जाण्यासाठी निनाव्यामधून बी मार्ग आहे आणि आपल्या सागरपातून बी मार्ग आहे. हे साईड थोडा पाठवून काढा. कसं आहे पहिला आपण मागच्या टायमाला आलो तेव्हा काय दिसत होतं कारण दुःख होती. ऐक ना तिकडे बघ ना गणपतीपुळ्याचा अख्खा समुद्र दिसतोय ते पुढे गणपतीपुळ्याचा समुद्र आहे. हे दुकान असलं किती मस्त दिसलं असतं. आणि दाखवला नाही ना भावानं एक नंबर दिसतंय. माझी फोनची एवढी क्लिअरिटी नाही म्हणजे मी तुम्हाला एवढे दाखवेल झूम करून. एक नंबर. जर तुम्ही कधी यायचं असेल तर तुम्ही कोकणात राहत असाल तर नक्की भेट द्या माचाळ गावाला आणि पूर्ण एंड पर्यंत आपल्याला पूर्ण गाडी येते. थोडं फक्त 20 मिनिटात चालायचं असतं पण नक्की एक जरूर भेट द्या आपल्या माचाळ गावाला. इथे मुचकुंद ऋषीचं मंदिर आहे. सुंदर स्थान आहे एकदम. खूप मजा येते आणि 1 डे पिकनिक होते 2-3 तासाची. खूप हे कोण हे बघ हे पागल आहे. कुठून आलात? अरे मला नाही माहित. तुम्ही कोण? व्हिडिओ काढतोय मी. फोटो काढा सांग साहिल. हे साक्षीचा फोटो काढ. बोल आहे हे तर चला आता आपण मंदिरात जाऊया. चल जाऊया मंदिरात. तर आता आपण मंदिरात जाऊया. आणि आज सोमवार असल्यामुळे आपल्या गावात लाईट नव्हती. इथून इकडून जायचं आपल्याला खालून. हा समजलं. हा चल. तर चला आता आपण एंटर होते. छोटस बोल आहे. फुल कालो काय आम्ही आतमधून बघून आले 3 गुफा आहेत त्याच्या आतमध्ये. तर चला आता आपण आतमध्ये एंटर झालो पूर्ण. हे बघून येऊ शकतात. बघून घ्या. मुचकुंद ऋषीची गुफा. पहिली गुफा बघा ही पहिली गुफा. ही दुसरी. ही इकडे दुसरी आहे आणि इकडे तिसरी. इकडून तिसरी. भरपूर छोटी आहे पण एकदम मस्त क्लीन आहे सगळं. आणि आताच कोणतरी दिवाबत्ती सुद्धा करून कोणतरी केलं. साक्षीने केलं. तर ग्रामस्थांची काळजी घेतात. हा खूप एकदम नीट काय एकदम स्वच्छ आहे सगळं व्यवस्थित मध्ये. आणि आपण दर्शन करू. पकड ग.